नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव शिवाजी आढळकर. मी सुमिल केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचा प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यासाठी काम करत आहे. आणि आज आपण मालेगाव तालुक्यामध्ये वाघी या गावामध्ये आलो, वाघी बुद्रुक या गावामध्ये आलो आहे. संदीप भाऊ वाघ यांच्या शेतामध्ये यांनी जवळपास साधारणतः 20 दिवस झाले. 20 दिवसाआधी खतासोबत जिंदा आणि कोसामिल गोल्ड हे त्यांनी वापरल्यामुळं या हळदीच्या प्लॉटमध्ये त्यांना काय काय रिझल्ट मिळाले हे आपण त्यांना स्वतः विचारूया. नमस्कार. तुमचा परिचय द्या. संदीप वाघ. तुमचा मोबाईल नंबर? 80 95 हां 2346. संदीप भाऊ, जवळपास किती 20 दिवस झाले ना? हो 20-22 दिवस झाले. 20-22 दिवस झाले. खतासोबत तुम्ही जिंदा आणि कोसामिल गोल्ड या हळदीला टाकले, हो बरोबर आहे? हो. जिंदा कोसामिल गोल्ड वापरल्यामुळे तुम्हाला याचा म्हणजे काय 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 फरक दिसून राहिले हळदीमध्ये? फरक म्हणजे जरा वाढीत बी जरा चांगलंच वाढलं. हां हां. जरा गिरणारी सगळं ग्रीनरी जरा वगैरे. आणि सुरुवातीला समजा ज्यावेळेस तुम्ही खत टाकू लागले त्यावेळेस समजा प्लॉट कसा होता तुमचा नेमका प्लॉट होता ना, साधारणतः? फोटो आहेत ना आपल्याकडे त्याचे. म्हणजे त्यावेळेस समजा लहान वगैरे लहान होती थोडी आणि पिवळेपणा वगैरे? पिवळेपणा होता त्याला. हां. आणि आता कुठे कुठे तुम्हाला फुटव्याचं प्रमाण दिसून राहिलं हळदीमध्ये? हो दिसून राहिलं. म्हणजे एक दोन फुटवा पण दिसून हो. राहिला. शेतकरी मित्रांनो, यांनी जवळपास 22 दिवसाआधी जिंदा आणि कोसामिल गोल्ड हे फर्टिलायझर खतासोबत वापरले. संदीप भाऊ यांनी वापरल्यामुळे त्यांना याचे असे फायदे झाले की जवळपास खतासोबत वापरल्यामुळं एक तर हळदीचा प्लॉट तुम्ही बघू शकता, पूर्ण प्लॉट असा हिरवागार प्लॉट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो पिवळेपणा होता तो एकदम ग्रीन प्लॉट झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथं. आणि त्याच्यानंतर समजा वाढ पण साधारणतः वाढ कमी होती, आता बऱ्यापैकी वाढलेला आहे प्लॉट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पानं पण बघू शकता, एकदम जबरदस्त पानाचा कलर वगैरे. ह्या गोष्टी जिंदा आणि कोसामिल गोल्ड वापरल्यामुळे त्यांना भेटले, याचे फायदे त्यांना मिळालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, 4 किलो जिंदा आणि 3 किलो कोसामिल गोल्ड हा पर एकरचा डोस आहे. तुम्ही याची शहानिशा करण्यासाठी एका एकरला तरी स्वतः वापरून बघा आणि रिझल्ट घ्या. संदीप भाऊ, त्याच्यानंतर तुम्ही एक दुसरं एक सुमिल केमिकलचं औषध वापरलं, हो. क्लोस्मार्ट आणि नोवेल. बरं, कशासाठी वापरलं ते? पावडर होती हां हां. आणि अर्धा लिटर ती हे होतं नोवेल. नवल. कशासाठी वापरलं नेमकं ते तुम्ही? ते हुमणीसाठी वापरलं होतं. हुमणीचं म्हणजे आपल्या इथं जरा शेणखताचं प्रमाण जास्त होतं. हां हां हां. त्या शेणखताच्या प्रमाणामुळे मग ते जरा जास्त उमटून दिसू लागली. कोंबडीचा प्रादुर्भाव जास्त तर होता. आपण त्याची ड्रिचिंग केली ट्रॅक्टरने. ट्रॅक्टरने. तर त्याचं अर्धा किलो पावडर आणि अर्धा लिटर लिक्विडमध्ये घेतलं, त्याचं 300 लिटर पाणी केलं. म्हणजे अर्धा किलो क्लोस्मार्ट आणि अर्धा लिटर नोवेल, 300 लिटर पाण्यामध्ये याची तुम्ही ड्रिंचिंग केली. ड्रिंचिंग केल्यामुळं समजा काय काय तुम्हाला म्हणजे हुमणी कधी मेले दिसली? म्हणजे ताबडतोब मागं चालते. मागच म्हणजे जवळपास किती तासानंतर फरक दिसू लागला किती तुम्हाला? तासानं म्हणजे इकडून फवारत गेलं आणि इकडं शेवटच्या याच्यावर गेलं की मागं म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला हुमणी दिसून आली. शेतकरी मित्रांनो, दुसरा परत त्यांनी डोस वापरलाय, क्लोस्मार्ट आणि नोवेल. किती दिवस झाले साधारणतः वापरून? तो झाला 8-10 दिवस झाले. 8-10 दिवस झाले. शेतकरी मित्रांनो, 8 ते 10 दिवस झाले त्यांनी क्लोस्मार्ट आणि नोवेल या हळदीच्या प्लॉटला वापरल्यामुळे होमनीचा प्रॉब्लेम पण शेतामध्ये भरपूर असल्यामुळे त्यांनी काय केलं, या हळदीला क्लोस्मार्ट बऱ्यापैकी म्हणजे मेलेत, त्यांना रिझल्ट याचे खूप चांगले मिळाले. आणि त्याचाही पर एकरचा डोस क्लोस्मार्ट अर्धा किलो आणि नोवेल अर्धा लिटर हा डोस आहे. तुम्ही हळद असेल किंवा भाजीपाला असेल कुठल्याही पिकाला तुम्ही वापरू शकता आणि याचे रिझल्ट तुम्ही बऱ्याच म्हणजे चांगल्यापैकी रिझल्ट तुम्ही मिळवू शकता. आणि अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक 8669720004. संदीप भाऊ, तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता जिंदा कोसामिल बद्दल? काय नाही, त्याने टाकावे. वापरायला पाहिजे वापरायला जिंदा कोसामिल.